यायचंय आपलाही शुभ सन्मान केला जातोय। अगदी पाहिलं गेलं या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देखील दिलं जातंय। माईची उपदार शाल देखील दिली जाते या सन्मानाप्रती। हा सन्मान मात्र आपण स्वीकारण्याची मी विनंती करेल। टाळ्या वाजवा सर्वांनी, नक्कीच यांच्या माध्यमातून सौजन्य लाभलं होतं। तदनंतर आपण पाहतोय ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून ऑनलाईन दाखवली गेली ती अगदी पाहिलं गेलं त्या यूट्यूबचं सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लागलंय ते मान्य श्री वैभव वसंत साळुंके दादा, या आपलाही शुभ सन्मान केला जातोय। वैभव वसंत साळुंके दादा आपला शुभ सन्मान केला जातोय, त्याचा देखील स्वीकार करायचा आहे। टाळ्या वाजवा प्रत्येक संयोजकासाठी, कारण एवढं भव्य दिव्य एक श्रीमंत स्पर्धा आपल्या पाटण तालुक्यातल्या आपल्या समोर येते। तब्बल ₹1,00,000 पारितोषिक असतं या स्पर्धेदरम्यान। तसंच प्रथम द्वितीय चषक सौजन्य चमचमत्या ज्या ट्रॉफी आहेत ज्याच्यासाठी हा रणसंग्राम घडला त्या ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून लाभले ते श्री भरत साळुंके दादा तसेच संतोष साळुंके दादा। दोन्ही मी विनंती करेल दोन्ही व्यक्तिमत्वांना या स्टेजवर आपलाही शुभ सन्मान केला जातोय। मान्य श्री भरत साळुंके दादा तसेच श्री संतोष साळुंके भाऊ, अगदी पाहिलं गेले यांच्या माध्यमातून या चमचमत्या ट्रॉफी प्रथम क्रमांकाच्या द्वितीय क्रमांकाच्या आपल्याला मिळालेत। अगदीच पाहिलं गेलं तर आपण पाटण तालुक्यात राहणारे आणि संस्कार मात्र इथं दाखवले जात आहेत। अगदी पाहिलं गेलं आपल्यापेक्षा वरिष्ठ आहेत दादा, तर त्यांचा पहिला सन्मान करा। नक्कीच टाळ्या वाजवा या दोघांसाठीही ज्यांच्या माध्यमातून आपल्याला हे चषक सौजन्य लाभलेत। आणि अगदी आपण पाहिलं गेलं असेल आज दिवसभरामध्ये थंड पेय जलाची ज्यांनी सोय केली गेली होती, एवढ्या गरमीमध्ये देखील आपण उपस्थित राहिलात, तुम्हाला थंड करण्याचं कार्य यांच्या माध्यमातून केलं। कोल्ड्रिंक सौजन्य आणि पाणी सौजन्य लाभलं ते मान्य श्री सुरेश दत्तू साळुंके दादा, या आपलाही शुभ सन्मान केला जाईल, तो स्वीकारण्याची मी तुम्हाला विनंती करेल। मी विनंती करेल राज साळुंके आपण यायचं आहे हा या सन्मान स्वीकारण्यासाठी मी विनंती करेल। तर यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक मालिकावीर चषक सौजन्य मान्य श्री सुरेश गंगाराम साळुंके भाऊ, या आपला शुभ सन्मान केला जातोय। साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलं तर आपल्याला हे सौजन्य लाभलंय। आपण पाहतोय मान्य श्री सुरेश गंगाराम साळुंके भाऊ यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर चषक सौजन्य जे आपल्याला दिसत आहेत ती मात्र यांच्या संयोजनातून दिले, स्पॉन्सर केले गेलेत, यांचंही मी आभार मानतो। टाळ्या वाजल्या पाहिजेत या सर्व सौजन्यांसाठी। त्याच्यानंतर आपण पाहतोय कालच्या दिवसभरापासून जो नाश्ता सौजन्य आपल्याला पाहायला मिळतंय ते मान्य श्री परशुराम यशवंत साळुंके आप्पा यांच्या माध्यमातून भेटले। या आप्पा आपलाही शुभ सन्मान केला जातोय, त्याचा स्वीकार करण्याची मी तुम्हाला विनंती करेल। मान्य श्री परशुराम यशवंत साळुंके आप्पा नाश्ता सौजन्य लाभलं यांच्या माध्यमातून। अगदी मायेचे उपदार शाल पुष्पगुच्छ आणि अगदी पाहिलं गेलं या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह दिलं जाते त्यांनाही। तदनंतर आपण पाहतोय ज्योतिर्लिंग नॉन स्ट्रायकर्स टी शर्ट सौजन्य मान्य श्री सुरेश लक्ष्मण साळुंके दादा, या अगदी पाहिलं गेलं चांगली टी शर्ट यांच्या माध्यमातून दिली गेले, त्यांचाही शुभ सन्मान केला जातोय। मान्य श्री सुरेश यशवंत लक्ष्मण साळुंके दादा। किरण मी आपणास विनंती करेन आपण या आणि आपला हा शुभ सन्मान स्वीकारण्याची विनंती करतो। साळुंके या मी विनंती करेल मान्य श्री सुरेश लक्ष्मण साळुंके यांच्या आपण हा सन्मान स्वीकारण्याची विनंती करेल। आणि मी नेहमी सांगत असतो गावच्या विकासासाठी सरपंच आणि क्रीडांगणातील खेळ पार पाडण्यासाठी शिष्यवृत्त्या पंच
महत्त्वाचे असतात त्या पंचांचं सौजन्य आपल्याला लाभले. मान्य श्री नितीन एकनाथ साळुंके साहेब या आपलाही शुभ सन्मान केला जातोय आयोजकांच्या वतीनं. टाळ्या वाजवत राहिल्या पाहिजेत. नितीन दादा देखील पाहिलं गेलं ज्या ज्या वेळेस स्पर्धा असतात त्या त्यावेळेला मात्र दिलखुलास मदत करत असतात या मुलांना. आपलंही आभार मानेल आणि आपला हा शुभ सन्मान केला जातोय त्याचा आपण स्वीकार करता. माईची उबदार शाल पुष्पगुच्छ त्याचसोबत या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देखील दिलं जाते त्याचा स्वीकार करा. त्याचसोबत आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून स्टंप सौजन्य लाभलंय त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. मान्य श्री गणेश दत्तू साळुंके साहेब या तुमचाही शुभ सन्मान केला जातोय आयोजकांच्या वतीनं. साहिल आपण हा शुभ सन्मान स्वीकारण्याची विनंती करतो. यानंतर आपण पाहतोय कॅप सौजन्य उन्हातून अगदी काय पाहिलं गेलं बचाव करण्यासाठी ज्या कॅप दिल्या गेलेत कुमार प्रसाद संजय साळुंके आपला शुभ सन्मान केला जातोय. मी विनंती केले संजय साळुंके साहेब आपण या आपला शुभ सन्मान केला जाईल तो आपण स्वीकारण्याची विनंती करेल. या सन्मान्य दादा अगदी पाहिलं गेलं कालच्या दिवसापासून अगदी पाहिलं की कॅमेरामॅन देखील ते आहेत. अगदीच या टुर्नामेंटला त्यांचाही चांगला हातभार लागलाय. सिंहाचा वाटा आहे त्यांचाही शुभ सन्मान केला जातोय. टाळ्या वाजवल्या पाहिजेत. अगदी पाहिलं गेलं जे होईल आपल्यापर्यंत ते मात्र मदत केली जाते या युवा खेळाडूंसाठी त्यांचा शुभ सन्मान केला जातो. यानंतर अंशिका 11 संघाचे जे टी शर्ट आहेत त्यांचं सौजन्य लाभलंय श्रीमती कैलासवासी हरणाबाई विठ्ठल कोळेकर यांच्या स्मरणार्थ मान्य श्री तानाजी शेलार यांच्याकडून दिलं जाते ते. मी विनंती करेल या तानाजी दादा आपला शुभ सन्मान केला जाईल. नक्कीच हरणाबाई विठ्ठल कोळेकर आपल्यातून निघून गेलेत परंतु त्यांची आठवण त्यांच्या अगदी पाहिलं गेलं तर ज्या संस्कारांचा ठसा आहे तो मात्र आठवणीत ठेवून त्यांच्या स्मरणार्थ हे संयोजन आपल्याला लाभलंय त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. तदनंतर कमिटी टी शर्ट सौजन्य आपण पाहतोय मान्य श्री प्रदीप राऊ साळुंके या आपलाही शुभ सन्मान केला जाईल. मान्य श्री प्रदीप राऊ साळुंके दादा या आपला शुभ सन्मान केला जातोय त्याचा आपण स्वीकार करण्याची विनंती करतो. जी कमिटीचे आपण पाहिले गेले ब्रँडेड टी शर्ट्स होते ते यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेत त्यांचाही शुभ सन्मान केला जातोय. माईची उबदार शाल त्याच्यानंतर आपण पाहतोय जी ही सन्मान चिन्ह दिली जाते त्याचाही सौजन्य आपल्याला लाभलंय. मान्य श्री सुनील पांडुरंग कोळेकर साहेब यांच्या माध्यमातून या साहेब आपलाही शुभ सन्मान केला जातोय. दादांच्या माध्यमातून या सन्मान चिन्हाचं आपण पाहतोय सौजन्य लाभलंय त्यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. माईची उबदार शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह दिलं जातंय दादांना. त्यानंतर आपण पाहतोय संघमालक सन्मान चिन्ह सौजन्य श्री अमोल लक्ष्मण शिर्के साहेब यांचा शुभ सन्मान केला जाईल. महाराष्ट्र सैनिक आहेत महाराष्ट्र निर्माण सेनाचे कट्टर समर्थक अगदी पूर्ण महाराष्ट्रभर म्हटलं जातं जिथं जिथं मराठी माणसाला दगा होतो तिथं तिथं मात्र राजसाहेब उभे असतात मनसे उभे असते आणि त्या मनसेचे अगदी पाहिलं गेलं शिलेदार आहेत यांच्यासाठी देखील टाळ्या वाजवा. शिट्ट्या वाजतायत कारण मनातला माणूस असतो मनसे आणि त्यांच्याचाही शुभ सन्मान केला जातोय. यानंतर आपण पाहतोय सामनावीर टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून लाभलेत ते कुमार सागर शिवाजी साळुंके दादा आपलाही शुभ सन्मान केला जाईल. या मी विनंती करेल शिवाजी दोंडीबा साळुंके दादा शिवाजी चंद्र साळुंके दादा आपला शुभ सन्मान केला जाईल. आपण या दादा आपला शुभ सन्मान केला जातो यांच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलं सामनावीर टी शर्टचं सौजन्य लाभलंय. यानंतर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं गेलं बॉलची वारंवार अगदी पाहिलं गेलं गरज असते. वारंवार चेंडू आपण पाहिलं गेलं सीमा पार जात असताना ज्या चेंडूचं अगदी पाहिलं गेलं सौजन्य लाभलंय ते मान्य श्री महेश मोरे दादा यांचा आता मात्र आपण पाहिलं गेलं शुभ सन्मान केला जाईल. या दादा तुमचाही शुभ सन्मान केला जातोय. महेश मोरे दादा एक खूप इम्पॉर्टंट अगदी पाहिलं गेलं तर स्पॉन्सरशिप आहे ही चेंडूची. मान्य श्री महेश मोरे दादा त्याच्यानंतर आपण पाहतोय दादांचा शुभ सन्मान केला जातोय आणि फर्स्ट एड किट ज्यांच्या माध्यमातून लागलंय मान्य प्रवीण संजय साळुंके या आपला शुभ सन्मान केला जाईल. कुमार प्रवीण संजय साळुंके साहेब आपल्या माध्यमातून फर्स्ट एड किट दिलं गेलंय महत्त्वाचं आहे ते
आणि त्याच्यासाठी जास्त टाळ्या वाजल्या गेलेत. नक्कीच नवोदित युवक आहे, येणाऱ्या काळामध्ये एक मोठं नाव असेल उदवणे गावाचं, त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर आज पण पाहिलं गेलं ही स्पर्धा चालू झाली, त्याच्यानंतर फायनल झाली, ज्यावेळेला फटाके वाजले ते फटाकेचं सौजन्य श्री राजेश अधिक साळुंके साहेब यांच्या माध्यमातून लागले, त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. या साहेब श्री राजेश अधिक साळुंके साहेब या आपला शुभ सन्मान केला जाईल. सुजित यांच्या माध्यमातून हा शुभ सन्मान केला जातोय. आणि आपण पाहिलं गेलं जे मिकी माऊस सकाळपासून आपलं एंटरटेनमेंट करतायत, मिकी माऊसचं जे सौजन्य लाभलंय त्यांचा शुभ सन्मान अरुण साळुंके दादा यांच्या वतीने मला त्यांचाही शुभ सन्मान केला जातोय. तसेच माननीय अतुल रामचंद्र साळुंके साहेब आणि अरुण साळुंके दादा या दोघांनी या आपला शुभ सन्मान केला जाईल. अरुण दादा साळुंके आपणही या आपलाही शुभ सन्मान केला जाईल. अरुण परशुराम साळुंके दादा या आपला शुभ सन्मान केला जाईल. आपण पाहतोय मायेची उपदार शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह दिलं जातंय. जे मिकी माऊस आपण पाहिलं गेलं मॅच मध्ये होते, खेळाडूंची मिश्किलपणे खिल्ली ज्यांनी उडवली आणि आपल्या मनाला मात्र कुठेतरी सुख देऊन गेले, त्यांचाही शुभ सन्मान केला जातोय. आपण पाहिलं गेलं आप्पांचा देखील शुभ सन्मान केला जातो. आणि आपण पाहिलं गेलं अनिकेतचे वडील आहेत हे, आणि वारंवार अगदी पाहिलं गेलं तर त्यांच्या कडून सहकार्य केलं जातं, त्यांचाही शुभ सन्मान केला जातो. यानंतर आपण पाहिलं गेलं पाणी सौजन्य महत्वाचं सौजन्य लाभलंय श्री प्रथमेश जाईगडे तसेच श्री किरण चोरगे साहेब या आपलाही शुभ सन्मान केला जातोय. प्रथमेश जाईगडे साहेब तसेच मान्य श्री किरण चोरगे साहेब तर जेवण सौजन्य आपल्याला लाभलंय ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उदवणे, त्यांचंही आभार. तर महाराजा 11 टी शर्ट सौजन्य वेलकम कंपनी, मी विनंती करेल यावरती आपण पाहतोय श्री प्रथमेश जाईगडे आणि त्याचसोबत किरण चोरगे यांच्याकडून आपल्याला पाणी सौजन्य लाभलं होतं, त्यांचा शुभ सन्मान केला गेलाय. वेलकम अँड कंपनी 2 सेकंड आपलाही शुभ सन्मान केला जाईल. अगदीच डी कंपनी नंतर वेलकम कंपनी खूप महाराष्ट्रभर प्रसिद्ध होत असताना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत सर्व संयोजकांसाठी. अगदी पाहिलं गेलं तर यानंतर आपण पाहतोय महाराजा 11 टी शर्ट सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलं गेलं ती वेलकम कंपनी गँग या आपलं शुभ सन्मान केला जातोय, त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. नक्कीच टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत या कंपनीसाठी. अगदीच आपल्या गावातील मुलांचा ग्रुप होणं महत्वाचं असतं. आचार विचार देवाणघेवाण व्हायला पाहिजे आचार विचारांची, परंतु ती होत असताना आपल्या गावचा विकास आपला विकास डोळ्यासमोर ठेवणं महत्वाचं असतं. यानंतर चैतन्य फायटर्स या संघाची टी शर्ट सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लावलंय ते मान्य श्री विकास शंकर साळुंके दादा या आपला शुभ सन्मान केला जातोय. विकास शंकर साळुंके दादा आणि याचसोबत आपण पाहिलं गेलं मान्य श्री संदीप रामचंद्र गोडांबे दादा यांचं देखील संयोजन लाभलं होतं, आपलाही आभार. आपण पाहतोय चैतन्य फायटर्सची जी टी शर्ट आहेत, पाहता क्षणी त्या टी शर्टच्या प्रेमात पडावं अशी ही टी शर्ट त्याचं स्पॉन्सरशिप आपल्याला लाभलंय. तदनंतर आपण पाहतोय सार्थक स्वरांजल 11 या संघाचे टी शर्टची सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलंय ते मान्य श्री नावाप्रमाणे अगदी दयावान व्यक्तिमत्व असलेलं मान्य श्री दयानंद कांबळे साहेब आपला शुभ सन्मान केला जातो. या हा शुभ सन्मान स्वीकारण्याची मी आपणास विनंती करतो. मान्य श्री दयानंद कांबळे साहेब सार्थक स्वरांजल 11 टी शर्ट सौजन्य त्यांच्या माध्यमातून लाभलंय.
मी विनंती करेल जितू कांबळे या आपण स्वीकारायचा हा सत्कार. माईची उदार शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देखील दिलं जात आहे. तर यानंतर आपण पाहतोय ब्रदर्स युनायटेड 11 टी शर्ट सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लागले ते दगडू जयवंत दगडू साळुंके साहेब यांच्या माध्यमातून लाभले. साहेब या आपलाही शुभ सन्मान केला जातोय. जयवंत दगडू साळुंके साहेब ब्रदर्स युनायटेड 11 या संघाचे टी शर्ट यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केली गेली होती. यांचाही शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर आपण पाहतोय बॅनर सौजन्य लाभले आपल्याला ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उदवणी यांच्या माध्यमातून त्यांचाही आभार. तदनंतर आपण पाहतोय मंडप सौजन्य कुमार अनुज पवार यांच्या माध्यमातून लागले. या कुमार अनुज पवार साहेब आपलाही शुभ सन्मान केला जातोय. या स्टेजवरती सर्वात जास्त टाळ्या यांच्या माध्यमातून लाभल्या गेले. टाळ्या वाजत राहिले पाहिजेत. मी विनंती करेल चैतन्य फायटर्सचे संघ मालक सन्मान्य अतिथी आपण यायचंय. गोडंबे साहेब आपण या. श्रीकांत गोडंबे साहेब चैतन्य फायटर्सचे संघ मालक आहेत. नक्कीच आज आनंदित देखील असतील कारण कामगिरी तशी राहिली या संघाचे समाधानकारक. त्यांचाही शुभ सन्मान केला जातोय. त्याचा स्वीकार करायचा आहे. आणि हे संघ मालक खूप महत्त्वाचे असतात. ज्या वेळेला आपण पाहिलं गेलं गावची प्रीमियर लीग होते त्यावेळेला संघ मालक शोधावे लागतात. परंतु आज मी पाहतोय 3रं वर्ष आहे या स्पर्धेचं. परंतु संघ मालकांना शोध घ्यावा लागत नाही. स्वतःहून टीम मागण्यासाठी आपल्याला पुढे येताना पाहायला मिळतात. तर त्यांचाही शुभ सन्मान केला जातो. यानंतर आपण पाहतोय ज्योतिर्लिंग नॉन स्ट्रायकर्स या संघाचे संघ मालक अमित शिर्के साहेब आपण अक्षय शिर्के साहेब आपण देखील या. आपलाही शुभ सन्मान केला जाईल. अक्षय शिर्के साहेब ज्योतिर्लिंग नॉन स्ट्रायकर्स या संघाचे संघ मालक आहेत. तर नाही त्यांना शब्दरूपी शुभेच्छा देतो. त्याच्यानंतर अंशिका 11चे संघ मालक या रणजित साळुंके साहेब आपण या. तसेच समाधान साळुंके साहेब मी विनंती करेल दोन्ही ओनर्सना यावरती आपलाही शुभ सन्मान केला जातोय. रणजित साळुंके साहेब तसेच समाधान साहेब आपण या. अगदी पाहिलं गेलं हे 2 संघ मालक होते. त्यांचाही शुभ सन्मान केला जातोय. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे संपूर्ण संघ मालकांसाठी. एक मोठा सिंहाचा वाटा आहे ही प्रीमियर लीग पार पडण्यामध्ये. यानंतर आपण पाहिलं गेलं अंशिका 11 हा संघ होता. या संघाचे संघ मालक रणजित साळुंके साहेब यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. तदनंतर ब्रदर्स युनायटेड या संघाचे संघ मालक विनोद साळुंके दादा तसेच निलेश साळुंके दादा यावरती या आपलाही शुभ केला जातोय. तर मी विनंती करेल आणि साळुंके साहेब आपणास यायचं आहे हा शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी. या अनिकेत साहेब आपण पाहिलं गेलं विनोद दादा यांनी मात्र अनिकेत साठी सांगितलं गेलं की त्याला हा शुभ सन्मान द्या. कारण आपण पाहिलं गेलं टीम मॅनेजमेंट ही खूप महत्त्वाचं असतं. अगदी पाहिलं गेलं ओनर होऊन जातो परंतु मॅनेज करावी लागते ती टीम संपूर्ण. आणि ते काम मात्र अनिकेतच्या माध्यमातून केलं गेलं. त्याच्यासाठी मात्र टाळ्या वाजवल्या जात आहेत. त्यानंतर सार्थक सौरंजन 11 या संघाच्या संघनायकांना मी विनंती करेल जितू कांबळे साहेब आपला शुभ सन्मान केला जाईल या स्टेजवरती.
अजय कांबळे साहेब आपण देखील या. जितू आणि अजय हे दोन ओनर होते पाहिले गेले या संघाचे. टाळ्या वाजत राहिले गेलेत या ओनरसाठी, या दोघांसाठी. अगदी पाहिलं गेलं संघ मालक होते आणि संघामध्ये दाखल देखील होते. चांगले खेळ राहिले, त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. तर यानंतर आपण पाहतोय महाराजा 11 या संघाचे संघ मालक लव साळुंके तसेच आभाळ साळुंके आपण देखील या. आपला शुभ सन्मान केला जाईल. लव साळुंके, आबा साळुंके, टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत या दोन ओनर्ससाठी. अगदी पाहिलं गेलं लव त्या संघात होता, या कमिटीमध्ये होता. ही स्पर्धा अगदी पूर्ण कशी होईल या दोघांनी पाहिलं गेलं, कारण हे फक्त ओनर नाही आहेत. ही स्पर्धा संपूर्ण स्पर्धा उदवणे प्रीमियर लीग यशस्वीरित्या पार कशी पडेल, अगदी सकाळच्या सत्रापासून जोडले गेलेत. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत या दोघांसाठी. जिथं जिथं कमी तिथं तिथं आपल्याला हे व्यक्तिमत्व पाहायला मिळाले, तर त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. नाही पहिलं तर उदवणे प्रीमियर लीग 2024. तर या स्पर्धेदरम्यान आपण पाहतोय द्वितीय पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लाभलं गेलंय ते 44,444 रुपये. मान्य श्री जयवंत विठ्ठल साळुंके दादा आपण या. आपला शुभ सन्मान केला जाईल. एक सिंहाचा वाटा उचलला गेला या दादांच्या माध्यमातून. तर आपण पाहतोय द्वितीय पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लाभलंय ते मान्य श्री जयवंत विठ्ठल साळुंके दादा. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत, तर जल्लोष झाला पाहिजे, कारण एक मोठा सिंहाचा वाटा उचलला या दादांनी. सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं गेलं स्पर्धेसाठी उपस्थित देखील आहेत. मान्य श्री जयवंत विठ्ठल साळुंके. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 44,444 एवढी रक्कम दिली गेली आहे. चला यांच्यासाठी टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत, तर दादांचा शुभ सन्मान केला जातोय. नक्कीच सहकार्य करत असताना पैशांच्यासाठी पाठीमागं पाहिलं जात नाही. या मुलांसाठी नेहमी उपस्थित असतं हे व्यक्तिमत्व. एक नोटबुक दिली होती उदवणे गावच्या ग्रामस्थांना साईन करण्यासाठी. कोणाकडे असेल तर स्टेजवर आणून द्यायचं आहे, मी विनंती करतो. तर यानंतर पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लाभलंय 55,555 रुपये. मान्य श्री निळकंठ दादू साळुंके दादा, जितू दादा या. अगदी पाहिलं गेलं बॅकबोन म्हणून ओळखलं जातं या माणसाला. जिथं जिथं कमी तिथं मात्र जितू दादाला आवाज दिला जातो, सचिन दादाला आवाज दिला जातो. अगदी पहिल्या वर्षापासून हे तिसरं वर्ष प्रथम क्रमांकाचं पारितोषिक नेहमीच यांच्या माध्यमातून भेटतं. एक स्मित हास्य नेहमी असतं या व्यक्तिमत्वाच्या तोंडावरती. त्यांच्या शुभ सन्मान केला जातोय. दादा याच प्रकारची साथ येणाऱ्या काळामध्ये देखील या मुलांसोबत राहील ही अपेक्षा करतो. नक्कीच टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे त्यांच्यासाठी. तर मी पुनश्च एकदा सर्व संयोजकांचं मनाच्या अंतःकरणापासून आभार मानतो आणि यानंतर आपण बक्षीस वितरण समारंभाकडे वळायचंय. हॅलो हॅलो. तर प्रमुख उपस्थित मान्यवर संजय सीताराम साळुंके यांचा सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती केला जाईल. तर विनंती असेल आपण व्यासपीठावरती सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. तर विनंती असेल संजय सीताराम साळुंके साहेब आमच्या प्रमुख व्यासपीठावरती यायचंय.
तसंच पाहिलं गेलं तर उदवणी प्रीमियर लीग 2025 हे दर्जेदार पर्व आपल्याला पाहायला मिळालं. सर्व मान्यवरांचं पाहिलं गेलं तर मनापासून आभार व्यक्त करायला करेन की या स्पर्धेदरम्यान त्या मान्यवरांचं महत्त्वाचं मौल्यवान योगदान आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यामुळेच पाहिलं गेलं तर उदवणी प्रीमियर लीग यशस्वीरित्या पार पडताना पाहायला मिळते. तसेच माननीय सन्मान श्री राजारामजी शिर्के साहेब देखील उपस्थित मान्यवर आहेत, तर त्यांचा देखील सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती केला जाईल. तर विनंती असेल राजारामजी शिर्के साहेब आपण व्यासपीठावरती यायचं आहे, आपला देखील सन्मान केला जाईल. तसेच सन्मान्य श्री महादेवजी शिर्के यांचा देखील सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती केला जाईल उदवणी प्रीमियर लीग 2025च्या दरम्यान. तर आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. माननीय सन्मान्य श्री महादेवजी शिर्के साहेब तसेच अरुणजी साळुंके साहेब देखील उपस्थित मान्यवर आहेत, तर आपण व्यासपीठावरती यायचं आहे, आपला देखील सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती केला जाईल. प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी एक वेगळं वळण आपल्याला पाहायला मिळालं, एक वेगळी उंची निर्माण झाली. तसेच सदाभाऊ साळुंके साहेब देखील उपस्थित आहेत, तर आपण देखील आमच्या प्रमुख व्यासपीठावरती यायचा, आपला देखील सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती केला जाईल. आपण सन्मान स्वीकारायचा आहे. तसेच सुयश साळुंके विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यायचं, आपला देखील सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती केला जाईल. तसेच संपतजी साळुंके साहेब आपला देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय, आपला देखील सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती केला जाईल. तसेच प्रकाशजी साळुंके साहेब देखील आमच्या प्रमुख व्यासपीठावरती उपस्थित राहायचं, आपला देखील सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती केला जाईल. तसेच अजितजी साळुंके आपणास देखील विनंती आहे, आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे, आपला देखील सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती केला जाईल. तसेच रवींद्रजी साळुंके साहेब आपण देखील आमच्या प्रमुख व्यासपीठावरती या, आपला देखील सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती केला जाईल. तसेच श्रीकांतजी शिर्के पाहिलं गेलं तर हे देखील उपस्थित आहेत, आपला देखील सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती केला जाईल. तसेच तानाजी शेलार साहेब आपण देखील उपस्थित आहात, तर आमच्या प्रमुख व्यासपीठावरती आपला देखील सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती केला जाईल. तसेच अंकुशजी साळुंके आपला देखील सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती केला जाईल. विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. तसेच अमोलजी डाकवे तसेच संदीप मोजर साहेब देखील उपस्थित आहेत, तर आपण देखील व्यासपीठावरती आपला देखील सन्मान केला जाईल. तसेच अंकुशजी साळुंके आपण देखील व्यासपीठावरती आपला देखील सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती केला जाईल. तसेच दिलीप साळुंके साहेब दिलीपजी साळुंके साहेब आपण देखील व्यासपीठावरती या, आपला देखील सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती केला जाईल. तसेच प्रदीप कारेकर साहेब आपण देखील व्यासपीठावरती या. तसेच सतीजी डोंगळे आपण देखील व्यासपीठावरती यायचं. सतीजी डोंगळे अक्षय सूर्यवंशी अमित डाकवे तसेच पाहायला गेलं तर संदीप मोजर
आपण देखील व्यासपीठावरती आपला देखील सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती केला जाईल। संपूर्ण उदवणे प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून पाहिलं गेलं तर उदवणे गावच्या ग्रामस्थांचा सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती करताना पाहायला मिळत आहे। इथं ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उदवणे आयोजक पाहिलं गेलं तर प्रत्येक मान्यवरांचा मोलाचं योगदान या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळतंय। तसेच प्रदीप साळुंके आपण देखील उपस्थित आहात। तर आमच्या प्रमुख व्यासपीठावरती आपला देखील सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती केला जाईल। तसेच सुमित साळुंके आपण देखील व्यासपीठावरती यायचा आपला देखील सन्मान केला जाईल उदवणे प्रीमियर लीग 2025 दरम्यान। तसेच श्रीकांत शिर्के विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचा आपला देखील सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती केला जाईल। प्रशांत साळुंके विनंती असेल आपण व्यासपीठावरती या आपला देखील सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती केला जाईल। तसेच अमर साळुंके साहेब तसेच नितीन साळुंके साहेब आपण देखील व्यासपीठावरती यायचंय आपला देखील सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती केला जाईल। तसेच लाडू विक्रम शिर्के आपण देखील व्यासपीठावरती आपला देखील सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती केला जाईल। तसेच माननीय सन्मान श्री भगवानजी साळुंके उपस्थित आहात। तर आपला देखील सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती केला जाईल। तसेच पाहिलं गेलं तर विशेष आभार ज्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर या स्पर्धेसाठी एक महत्त्वाचं योगदान देण्यात आलं। माननीय सन्मान श्री निळकंठदादा साळुंके त्यांचा सर्व मित्र परिवार आपण व्यासपीठावरती या आपला देखील सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती केला जाईल। येस यायचंय आपण दादा। तर चला सर्व संघांनी समोर यायचंय व्यासपीठाच्या समोर। थोड्याच वेळात बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल। तर सन्मान पाहिलं गेलं तर निळकंठ साळुंके यांचा समस्त मित्रपरिवार यांचा सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती केला जातोय। तर त्याचा स्वीकार करायचा आहे आणि नक्कीच कोणाचा चुकून सन्मान राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि लगेच जाऊयात बक्षीस वितरण सोहळ्याकडे। उदवणे प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 3 चा बक्षीस वितरण सोहळा थोड्याच वेळात सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे। संपूर्ण संघ आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे। थोड्याच वेळात बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल। ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उदवणे आयोजित उदवणे प्रीमियर लीग 2025 हे पर्व आपण पाहतोय। उदवणे गावाची मान आणि सन्मानाची स्पर्धा उदवणे प्रीमियर लीग 2025 चं तिसरं पर्व आपण पाहणार आहोत आणि तिसऱ्या पर्वामध्ये
पाहायला गेलं तर बक्षीस वितरण सोहळ्याला लगेच सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे. तसेच पाहिलं गेलं तर ओमसाई MTC लाईव्ह फाउंडर अक्षय शेठ म्हात्रे यांचा देखील सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती केला जाईल. आमचे टेक्निकल स्कोरर अक्षय शेठ म्हात्रे यांचा सन्मान पाहिलं गेलं तर आजच्या दिवस भरामध्ये पाहिलं गेलं तर त्यांच्या माध्यमातून टेक्निकल स्कोरिंग पाहिलं गेलं तर 190 पेक्षा जास्त देशांमध्ये ओमसाई MTC लाईव्ह यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण पाहायला मिळालं. आणि उदवणी प्रीमियर लीग 2025 हे पर्व यशस्वी होण्यामध्ये पाहिलं गेलं तर सर्वात मोठा वाटा अक्षय शेठ म्हात्रे यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. तसेच पाहिलं गेलं तर आमचे साथी समालोचक महेशजी पवार सर आपला देखील सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती केला जाईल, तर आपण सन्मान स्वीकारायचा आहे. तर बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात होईल. सर्व संघांना पाहिलं गेलं तर विनंती असेल आपण व्यासपीठाच्या समोर राहायचंय. तर कालच्या दिवसापासून आपण पाहिलं गेलं जेव्हा जेव्हा एखाद्या खेळाडूला उभारी द्यायचं कार्य असेल किंवा त्याला एखादा धडा शिकवायचा असेल आपल्या शब्दातून मात्र ते सर्व करत असताना तेजस यांनी मात्र समालोचन आपल्या समोर पोहोचवलं. त्यांचा शुभ टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत मित्रांनो. अगदी हे कौशल्य फक्त पैशासाठी नसतं तर एक आवड म्हणून येत असतात ही मुलं समालोचनासाठी आणि एक नवं उगवतं नाव आपल्या विभागात, त्यामुळे त्याच्यासाठी टाळ्या होणं महत्त्वाचं आहे. तर तेजस यानंतर आपण पाहतोय बक्षीस वितरण समारंभ चालू होईल. ओव्हर टू तेजस. येस तर सर्व संघांना विनंती असेल आपण व्यासपीठाच्या समोर उभं राहायचंय. बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल. जाऊयात वैयक्तिक पारितोषिकाकडे, जिथे मात्र पाहायला गेलं तर उदवणे प्रीमियर लीग 2025 मध्ये सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण समोर राहायचं. हॅलो हॅलो माईक चेक. सर्व संघ सर्व मान्यवर विनंती असेल आपण व्यासपीठाच्या समोर यायचंय. हजार 25 पर्व क्रमांक 3 चा वेस्ट फिल्डर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण असेल? उत्कृष्ट क्षेत्ररक्षक उदवणे प्रीमियर लीगचा, ज्या क्षेत्ररक्षकाने सुंदर क्षेत्ररक्षण केलं, गोलंदाजी देखील चांगली केली, तो ठरलाय या उत्कृष्ट क्षेत्ररक्षक उदवणे प्रीमियर लीगचा शुभम साळुंके. दर्जेदार खेळ या खेळाडूचा. उदवणे प्रीमियर लीग 2025 मध्ये एक उगवता सितारा आणि उदवणे गावासाठी पाहायला गेलं तर फ्युचर भविष्य आपण पाहतोय, त्याच्याकडे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्या खेळाडूकडे खेळाडूचं प्रोत्साहन वाढवायचं आहे. काय खेळाडूचा खेळ पाहायला मिळाला, उत्कृष्ट गोलंदाजी देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. इकॉनॉमिकल गोलंदाजी या गोलंदाजाकडून देखील आपण पाहायला मिळू शकते. त्यानंतर पहा जाऊयात उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट उदवणे प्रीमियर लीग 2025 चा कोण असेल, जेने मात्र उत्कृष्ट गोलंदाजी केली उदवणे प्रीमियर लीग मध्ये. नाही, नाव आहे साहिल शेलार. उत्कृष्ट गोलंदाज उदवणे प्रीमियर लीगचा 2025 च्या तिसऱ्या पर्व
पर्वाचा उत्कृष्ट गोलंदाज साहिल शेलार, ज्याने मात्र फलंदाजाच्या नाकामध्ये दम करताना पाहायला मिळाला. प्रॉपर कंट्रोल अँड लेनची गोलंदाजी केली. एक दर्जेदार गोलंदाज म्हणून नावास येताना पाहायला मिळाला. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत साहिल शेलार. त्यानंतर जाऊयात उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅटर या स्पर्धेचा पाहायला मिळतोय. कोण असेल? येस, करण साळुंके ठरतोय या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज, ज्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला 94 धावा. पाहायला गेलं तर 14 चेंडू 49 धावांची खेळी. कोण विसरेल या खेळाडूला मात्र उत्कृष्ट फलंदाज म्हणून एक वर्षभर राज्य करताना पाहायला मिळेल. उदवणे प्रीमियर लीग 2026 जोपर्यंत येत नाही तोपर्यंत एक नाव गाजणार, ते म्हणजे करण साळुंके. तसेच ज्या क्षणाची वाट प्रत्येक खेळाडू पाहत होता, उदवणे प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 3 चा मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर कोण असेल? कोण असेल? उत्कृष्ट खेळाडू ज्याने फलंदाजी चांगली केली, गोलंदाजी चांगली केली, क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार, तिन्ही फॉर्मॅट मध्ये चांगला खेळ केला, जो मात्र उत्कृष्ट खेळाडू ठरला. मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज रणजित साळुंके ठरतोय. काय खेळ पाहायला मिळाला, एक दर्जेदार खेळाडू म्हणून नावाला आलाय. आणि पाहायला गेलं तर उदवणे प्रीमियर लीग 2025 मिस्टर UPL 2025 आपण पाहतोय. उदवणे प्रीमियर लीग 2025 फक्त नाव गाजताना पाहायला मिळेल. रणजित साळुंके, चांगला खेळ राहिला या खेळाडूचा. प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगला खेळ या खेळाडूकडून आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर जाऊयात बक्षीस वितरण सोहळ्याकडे, जिथे मात्र पाहिलं गेलं तर द्वितीय पारितोषिकाचा मानकरी जो मात्र फायनल मध्ये येऊन कुठेतरी परास्त होताना पाहायला मिळाला. आणि द्वितीय पारितोषिक विजेता संघ तब्बल 44,444 रुपयांचा मानकरी अंशिका 11 ठरतोय. रनर अप संघ उपविजेता उदवणे प्रीमियर लीग 2000 तथोदा टाळ्या झाल्या पाहिजेत अंशिका 11 संघाला. पाहायला गेलं तर चांगला खेळ राहिलाय. देण्यात आलं जयवंत विठ्ठल साळुंके साहेब तब्बल 44,444 रुपयांचा मानकरी. पारितोषिक रनर अप थोडासा कुठेतरी कमी पडलाय, परंतु उदवणे प्रीमियर लीग 2000
25 पर्व क्रमांक 3 पाहायला गेलं तर तुमचा खेळ चांगला राहिला, उपविजेता संघ ठरला, परंतु कुठेतरी पाहायला गेलं तर फायनल मध्ये कुठेतरी कमी पडलात आणि द्वितीय पारितोषिकापर्यंत पोहोचलात. फायनलचं स्वप्न कुठेतरी शांत होताना पाहायला मिळालं. तर काय बोलशील या स्पर्धेदरम्यान आणि तुम्ही कुठे कमी पडलात? कमी पडलो असं काय म्हणता येणार नाही, कारण आम्ही पहिली मॅच जिंकलोच नव्हतो. आम्हाला काही होप्स नव्हते की आम्ही सेमीफायनलला क्वालिफाय होऊ. पहिल्या मॅचला आम्हाला 70 रन मारले, नंतर आम्ही कमबॅक केला. मुलांनी चांगला खेळ केला, पण कमी पडलो थोडंसं. फायनलला 32 रन चेस करायच्या होत्या, नाही झाले आम्हाला त्या. येस, नक्कीच पाहायला गेलं तर थोडंसं कुठेतरी कमी पडलात, परंतु चांगला खेळ राहिला संघाचा. नेक्स्ट टाइम बेटर लक असेल, चांगला खेळ, बेस्ट ऑफ लक. आणि त्यानंतर पाहायला गेलं तर प्रथम क्रमांकाचा विजेता संघ पाहायला गेलं तर आणि नक्कीच द्वितीय क्रमांकाच्या विजेता संघाला, उपविजेता संघाला मेडल्स दिले जातील. संपूर्ण या स्पर्धेदरम्यान चांगला खेळ या संघाचा राहिला आणि पाहिलं गेलं तर थोडासा कुठेतरी कमी पडला, परंतु पूर्णपणे आपला खेळ दिवसभरामध्ये उधवणे प्रीमियर लीग 25च्या दरम्यान चांगला राहिला आणि आपलं स्वप्न पूर्ण करताना पाहायला मिळाला. अंशिका 11 हा संघ मात्र चांगला पाहायला मिळाला. संघ जो मात्र अंशिका 11 मेडल्स प्रदान करताना पाहायला मिळत आहेत, जो मात्र पाहायला गेलं तर चांगला खेळ उधवणे प्रीमियर लीग 2025च्या तिसऱ्या पर्वामध्ये करताना पाहायला मिळाला संपूर्ण त्यांचा संघ. त्यानंतर पाहायला गेलं तर ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उधवणे आयोजित उधवणे प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 3 चा पहिल्या क्रमांकाचा विजेता संघ तब्बल 55,555 चैतन्य फायटर्स हा संघ विजेता होताना पाहायला मिळतोय. फायनलचा महत्वाच्या सामन्याचा या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतो चैतन्य फायटर्स चॅम्पियन 2025 उधवणे प्रीमियर लीग. संपूर्ण संघ पाहायला मिळतोय. वन टीम वन ड्रीम, एक संघ एक स्वप्न पाहिलं होतं ते मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतंय. संघ मालक आहे श्रीकांत गोडांबे साहेब आणि पाहायला गेलं तर येस पाहिलं गेलं तर श्रीकांत गोडांबे साहेब संघ मालक आहे चैतन्य फायटर्स या संघाचे. काय वाटतंय तुम्हाला, कारण की फायनलचा सामना विजेता झाला उधवणे प्रीमियर लीग 2025 चा तिसरं पर्व विजेता झाल्यानंतर, आणि या स्पर्धेबद्दल काय बोलाल? सगळ्यांनीच पहिलं तर सकाळी 2 मॅच हरल्यानंतर कुणालाच विश्वास नव्हता की आम्ही जिंकू,
पण टीमने एक शब्द दिला होता 2 दिवसापूर्वी ग्रुपवर की आपण जिंकणार आणि तो टीमने शब्द खरा करून दाखवला. त्यामुळे टीमचे खूप खूप थँक्यू. नक्कीच पाहिलं गेलं तर सुरुवातीच्या मॅचेस कुठेतरी पराभूत झाला होता, परंतु त्यानंतर आत्मविश्वास कमबॅक करताना पाहायला मिळाला. पुनरागमन आणि कमबॅक काय असतं ते मात्र दाखवलंय. उदवणे प्रीमियर लीग 2025च्या तिसऱ्या पर्वाचा विजेता संघ चैतन्य फायटर्स आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल 55,555 माननीय सन्मान्य श्री निळकंठदादा साळुंके यांच्या माध्यमातून देण्यात आलं होतं प्रथम पारितोषिक आणि विजेता संघ चैतन्य फायटर्स आपल्याला पाहायला मिळतोय. यस, ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उदवणे आयोजक कमिटीच्या माध्यमातून देण्यात येतोय प्रथम पारितोषिक रोख रक्कम 55,555 रुपयांचं कॅश प्राइज. तसेच ही पाहायला गेलं तर मानाची ट्रॉफी 1 वर्षभर आठवण म्हणून पाहायला गेलं तर उदवणे गावामध्ये पाहायला गेलं तर चैतन्य फायटर्स या संघाकडे असताना पाहायला मिळणार 1 टीम 1 ड्रीम, एक संघ एक स्वप्न. ज्योतिबाच्या नावानं चांग भल दक्षिणाधीश ज्योतिबा. आणि पाहायला गेलं तर रविवारचा दिवस फायनलचा हा दिवस आणि चैतन्य फायटर्स हा संघ विजेता होताना पाहायला मिळाला. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे चैतन्य फायटर्स या संघासाठी. काय खेळ पाहायला मिळाला या खेळाडूचा. फोटोशूट केला जातोय चैतन्य फायटर्स या संघाचा. पाहिलं गेलं तर फायनलचा विजेता संघ चॅम्पियनशिप मिळवले उदवणे प्रीमियर लीग 2025 मध्ये. कमबॅक काय असतो तो मात्र दाखवलाय. सुरुवातीचे सामने पराभूत झाला होता, परंतु त्यानंतर झालेला कमबॅक आपण स्वतःहून पाहायला मिळाला. उदवणे प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 3चा विजेता संघ अंशिका 11 या संघाला पराभूत करून चैतन्य फायटर्स ठरताना पाहायला मिळतोय तिसऱ्या पर्वाचा पहिल्या क्रमांकाचा विजेता संघ चैतन्य फायटर्स. संघ मालक आहे श्रीकांत गोडांबे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय खेळ पाहायला मिळाला या खेळाडूंचा. आणि पाहायला गेलं तर उदवणे प्रीमियर लीग 2025 एक दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. आलेले सर्व मान्यवर खेळाडू प्रेक्षकांचं मनापासून आभार व्यक्त करेल. आणि पाहायला गेलं तर